तर त्यामुळे खूप छान ग्लो आला होता आणि मला खूप लाज वाटत होती बरं का. सकाळचं सगळं आवरल्याच्या नंतर मस्त तयार होऊन श्रीला आणायला गेली. श्रीला घेऊन आल्याच्या नंतर श्रीची इथे मस्ती चालू होती. त्याच्यात त्याला खिचडी खायला घातली आणि तो मला कंप्लेंट करवता त्याला म्हणजे मारलं वगैरे. त्याच्यानंतर तो मला बोलला मम्मा मला झोप आले. झोपून लगेच 3:30 वाजता उठल्याच्या नंतर काय मस्ती सुरू केली. त्याच्यानंतर काय त्याला मी मस्तपैकी असे गुलाबजामुन दिले. त्याने गुलाबजामुन खाल्ले काकीकडून आणलेले आणि काकीला थँक्यू सुद्धा बोलला बरं का. त्याच्यानंतर मी इथे चहा आणि चपाती खाल्ली कारण मी दुपारी जेवली नव्हती. माझ्या दुपारच्या जेवणाचं काही खरं पक्कं नसतं. काका आले मटेरियल घेऊन, मटेरियल उतरवत होते आणि हा त्यांना हाय हॅलो करून गाडीवाल्यांना असं डायरेक्शन देत होता जसं काही ह्याच्या सांगण्यावरून गाडी इकडे तिकडे वळती बरं का. आणि मग ह्याचं खूप मोठ्याने सांगणं सुरू झालं. ते काका सुद्धा सांगत इकडे तिकडे आणि हा सुद्धा तसंच टेन्शन सांगत होता बरं का. मला ह्याचं खूप कौतुक वाटत होतं कारण की एवढ्या लहान वयामध्ये आम्ही चक्क शेगडी बाळ होतो आणि त्यामुळे आम्हाला अजूनही रस्ता क्रॉस करताना कधीतरी असं वाटतं मोठ्यांची गरज लागल्यासारखी. आणि ह्याचं बघा कसं चाललंय क्यूट ना खेळता यांचं चालू होतं. मी पटापट घरात गेली आणि कपडे धुवून घेतले कारण रविवारचे कपडे पडले होते आणि हा सोमवारचा दिवस होता. त्यातल्या त्यात त्याने ब्लँकेट पण खराब केलं होतं. मग तेही धुणं चालू होतं माझं आणि मग इथे मस्तपैकी कपडे सगळे सुकत घातले. वरती जाऊन ब्लँकेट सुकत घातलं आणि जरासं वातावरण बघितलं. त्यानंतर इथे माझं काहीतरी एक्सपेरिमेंट करणं चालू होतं आणि एक्सपेरिमेंट चांगला पार पडला. तुम्ही बघू शकता. भात लावला, दिवाबत्ती केली. त्यानंतर मग माझी इथे संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू झाली. बाबू काकांकडे गेला होता म्हणून पटापट आवडत होता तर मला ते त्याच्याशिवाय करमत होतं. इथे मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार होती पण ॲक्च्युली माझ्या फोन मेमरी जी आहे ती फुल झाली होती. त्यामुळे आजच्यासाठी एवढंच. त्याच्यानंतरचा पूर्ण दिवस फोन मेमरी म्हणजे फोनचा स्पेस जो आहे तो कमी करण्यामध्ये गेला आणि अतिशय थकायला झालं होतं कारण ब्लँकेट घेतलं होतं. त्यामुळे आजच्यासाठी एवढंच. तुमचा दिवस कसा गेला हे मला कमेंट करून नक्की सांगा.